आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित झालेला आहात। आपलं फाउंडेशन कुठलं? फ्रेंड्स इव्हेंट। तर यांनी दांडिया मला वाटतं नवरात्रामध्ये सुद्धा त्याचं आयोजन आपण केलं होतं आणि आता जे भव्य दिवस मला वाटतं पहिल्यांदाच जळगाव शहरामध्ये अशा प्रकारचं होळीचं कार्यक्रमाच्या निमित्ताने हे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। सकाळी 10 वाजेपासून 11 वाजेपासून आपण सगळा मनमुराद आनंद या ठिकाणी लुटत आहात। आपल्याला होळीच्या धुलिवंदनाच्या सर्वप्रथम मी मनापासून सर्वांना शुभेच्छा देतो। अनेक सण आपल्या धर्मामध्ये आहे, आपण ते साजरे करत असतो आणि ते साजरे करत असताना मग गणपती असेल, नवरात्र असेल, होळी असेल, अनेक सण आहेत आणि ते साजरे करत असताना आमची तरुणाई सगळी रस्त्यावर उतरलेली असते। मग भीमजयंती असेल, शिवजयंती असेल, अनेक जयंत्या महापुरुषांच्या आम्ही साजऱ्या करतो आणि त्यावेळेला मोठा उत्साह, मोठा जल्लोष तरुणामध्ये त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो। आज होळी आहे, सर्व राज्यभर, देशभर, जगभर ज्या ठिकाणी आमचे हिंदू धर्मीय आहेत ते सगळे हा उत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा करत आहेत, उत्साहात साजरा करत आहे आणि आता आपण जळगावमध्ये सुद्धा हा होळीचा उत्सव साजरा करीत आहात। पण या निमित्ताने माझी फक्त आपल्या सर्वांना विनंती आहे, विशेष करून तरुणांना विनंती आहे की सगळे आपले सण साजरे करत असताना आपण कुठेही धूम्रपान करू नका, कुठेही नशा करू नका, दारू पिऊ नका। अन्यथा उत्सव म्हटले म्हणजे दारू प्यायला आपल्याला कारण होतं की काय असं आजकाल वाटायला लागलेलं आहे। महापुरुषाच्या जयंती आपण साजऱ्या करतो, बाबासाहेबांची जयंती साजरी करतो, शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो, रामनवमी साजरी करतो आणि कार्यक्रमात काय करतो तर दारू पिऊन आजकट इचकट नाचायचं, धिंगाणा घालायचा। मला वाटतं हे या महापुरुषांना अपेक्षित नाही किंवा आपल्या सणासुदांना अपेक्षित नाही आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा मनमुराद आनंद आपण लुटा, पण नशा न करताना, कुठे दारू न पिताना, कुठेही वेगळ्या प्रकारचे अंमली पदार्थ याचा वापर न करता। अन्यथा आजकाल तरुणाई या सगळ्या व्यवस्था त्यांच्याकडे फार त्याचा ओघ जो आहे तो मोठ्या प्रमाणात होत चाललेला आहे आणि म्हणून आपल्याला विनंती करणार आहे की कुठल्याही सणावाराला आपण या ठिकाणी नशा करू नका। आपल्या देशामध्ये सर्वात जास्त तरुण जगामध्ये, आज जगात 18 ते 25 वयाच्या तरुणांची संख्या कुठल्या देशात जास्त आहे तर ती भारतामध्ये जास्त आहे। जगात कुठेही नाही एवढे तरुण आपल्या देशात आहेत। पण जर आपला तरुण अशा पद्धतीने नशा करत असेल, मद्यप्राशन करत असेल, अंमली पदार्थाचं सेवन करत असेल तर मग ही तरुणाई काय कामाची? इस्रायल सारखं राष्ट्र आहे, फक्त जळगाव आणि धुळे जिल्हा एवढंच आहे, लोकसंख्या तेवढीच आहे, पण अख्ख्या जगाला पूर्ण उरतो। याचं कारण काय? तिथला लहान मुलगा असेल, मुलगी असेल, तरुण असेल, हा देशभक्तीने प्रेरित झालेला आहे, ज्वालामुखी आहे, त्याच्या रगारागामध्ये त्याच्या देशाबद्दल प्रेम आहे आणि म्हणून त्या ठिकाणी इस्रायल सारख्या छोट्याशा देशाकडे अमेरिकेची सुद्धा वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होत नाही। पण आम्ही सगळ्यात जास्त जगातले तरुण आमच्या देशात असताना आमची तरुणाई ही व्यसनाकडे वाहत चाललेली आहे, हे आपलं दुर्दैव आहे आणि म्हणून मी आज आपल्याला या निमित्ताने विनंती करणार आहे की यापुढे कोणत्याही तरुणाने व्यसन करू नका, दारू पिऊ नका। आपली जी ताकद आहे, आपलं जे वय आहे ते चांगल्या कामासाठी व्यर्थ करा। व्यायामशाळेत जा, व्यायाम करा, चांगलं खा, चांगलं प्या, सकाळी पळायला जा। मला वाटतं त्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहील, घरच्या लोकांना अभिमान वाटेल की माझा मुलगा कसला तरुणा बांध आहे। मैदानात उतरला तर 10 पोरांना आवरला जात नाही, अन्यथा संध्याकाळ झाली की दारूच्या दुकानावर गेला, बारवर गेला की 4 ठिकाणी डुकल्या घाट पडतोय, घरचे लोक शोधायला फिरतायत। मला वाटतं हे आपल्याला अपेक्षित नाहीये आणि म्हणून होळीच्या पुन्हा आपल्याला या निमित्ताने शुभेच्छा या ठिकाणी देतो। आपल्याकडून मी सांगितल्याप्रमाणे आपण धूम्रपान करणार नाही अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना पुन्हा मनापासून शुभेच्छा देत या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।